गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजपासून आपण आपला एक नवीन चॅप्टर सुरू करतोय ज्याचं नाव डिडक्टिव्ह प्रूफ. आधी स्क्रीन शेअरिंग सुरू करतो, मग आपण आजचं लेक्चर सुरू करूया. ओके, तर आपल्या सिलेबसचा चॅप्टर नंबर 2 म्हणजेच ईटी बसवंतांच्या पुस्तकातील चॅप्टर नंबर 10 डिडक्टिव्ह प्रूफ. इकडे आपण काय काय बघणार आहोत बघा. डिडक्टिव्ह प्रूफचा बेसिक मिनिंग असेल, त्याच्यानंतर 9 रूल ऑफ इन्फ्लुअन्स, मग फॉर्मल प्रूफ ऑफ व्हॅलिडिटी, त्यानंतर रूल्स ऑफ रिप्लेसमेंट, मग डायरेक्शन फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ डायरेक्ट डिडक्टिव्ह प्रूफ, मग कंडिशनल प्रूफ असेल, इनडायरेक्ट प्रूफ असेल, प्रूफ ऑफ टॉटोलॉजी असेल आणि प्रूफ ऑफ टॅटोलॉजी असेल. इकडे आपण काय करायचं बेसिकली लक्षात घ्या. हा जो काही चॅप्टर आहे, चॅप्टर मधील सर्वात महत्वाचा भाग हा पॉईंट नंबर 2 9 रूल ऑफ इन्फ्लुअन्स आणि पॉईंट नंबर 4 रूल्स ऑफ रिप्लेसमेंट असणार आहे. इकडे बेसिकली करायचंय काय, जसं आपण सिलेबस मध्ये बघा तुम्हाला रेडीमेड वाक्य देण्यात दिली होती आणि कन्फ्युजन तुम्हाला चेक करायचं आपण सांगत होतो की हे जे वाक्य आहे जे सिलेबस माहिती योग्य आहे किंवा नाही ते सांगा. पण हा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टर मध्ये तुम्हाला अशा प्रकारे व्हॅलिडिटी ठरवायला विचारलं जात नाही. तिकडे काय केलं जातं, मग तुम्हाला बेसिकली बिगिनिंग आणि एंड दिलेला असेल आणि मध्ये जे काही असेल ते तुम्ही एक्सप्लेन करायचं आहे, ते स्टेप तुम्ही ऍड करायचे आहे. म्हणजे तुम्हाला अजून एक सोपं एक्झाम्पल देतो मी नेक्स्ट स्लाइडच्या वेळी. सध्या फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, या चॅप्टर मध्ये पॉईंट नंबर 6, 7, 8, 9, 5 असतील. इथपर्यंत हे जे काही पॉईंट आहेत ते फक्त तुमचे नॉलेज वाढवण्यासाठी आहेत. एक्झामच्या दृष्टीने विचार केला तर पॉईंट नंबर 2 आणि 4 9 रूल ऑफ इन्फ्लुअन्स आणि रूल्स ऑफ रिप्लेसमेंट हे महत्वाचे असतील. कारण काय, तुमचा 1 and 2 लाईन्स असेल, क्वेश्चन नंबर लास्ट क्वेश्चन होऊ शकतो किंवा क्वेश्चन नंबर 2 असेल, अशा ठिकाणी फक्त पॉईंट नंबर 2 म्हणजे रूल्स ऑफ इन्फ्लुअन्स आणि रूल्स ऑफ रिप्लेसमेंटवर प्रश्न विचारले जातात. रिमेनिंग जो काही पार्ट आहे तो तुमचा यानंतर आपला अजून एक चॅप्टर असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण एखादा डिलिमा कन्स्ट्रक्ट कसा करायचा, तो डिस्ट्रक्ट कसा करायचा, त्यातून एस्केप कसं करायचं हे बघायचं आहे. आणि त्याचा बेस तयार करण्यासाठी हा तुम्हाला चॅप्टर देण्यात आलेला आहे. त्यामुळे जर या चॅप्टरचा जर एक्झाम वाईज जर तुम्ही जर अभ्यास करायचा असेल किंवा एक्झाम वाईज जर कोणता इम्पॉर्टंट पार्ट जर तुम्ही विचारणार असाल तर तो असेल पॉईंट नंबर 2 आणि 4. आणि हे जे काही रूल असतील ते रूल एक तर तुम्हाला रूलचं नाव देण्यात येईल आणि तुम्ही काय करायचं तो रूल एक्सप्लेन करायचा आहे, किंवा तुम्हाला ते रूलचा प्रपोजिशनच्या फॉर्म मध्ये दिलेला असेल आणि तुम्ही ओळखायचं आहे ना तुम्ही कोणत्या रूल बद्दल सांगतोय. तर आता चॅप्टर सुरू करूया. A deductive proof is a formal proof in which validity of argument is established by deducing the conclusion from its premises by a sequence of elementary argument. आता एक गोष्ट लक्षात घ्या, डिडक्टिव्ह प्रूफ इज अ फॉर्मल प्रूफ. याचा अर्थ काय, तर बेसिकली आपण कोणत्याही गोष्टीचा मिनिंग शोधायला जाणार नाही आहोत. वाक्य ऍज इट इज असेल त्याचप्रमाणे आपण बघायचं आणि ते व्हॅलिड आहे किंवा ते चेक करायचं. आता लक्षात घ्या, कोणत्याही वेळी प्रूफ काढण्याचे किंवा कन्क्लुजन पर्यंत पोहोचण्याचे 2 मार्ग असतात, इंडक्शन, डिडक्शन. इंडक्शन मध्ये काय होतं, एकच वाक्य दिलेलं असतं आणि ते एका वाक्यावरून आपण डिरेक्टली स्वतःच इमॅजिनेशन वापरून कन्क्लुजन पर्यंत पोहोचत असतो. पण ज्यावेळी कन्क्लुजन असतं डिडक्टिव्ह, त्यावेळी तुमच्याकडे एकापेक्षा जास्त वाक्य म्हणजे एक सफिशियंट माहिती दिलेली असते आणि सफिशियंट माहितीच्या आधारे आपण कन्क्लुजन पर्यंत पोहोचत असतो. आता इकडे काय म्हटलंय बघा, व्हॅलिडिटी ऑफ एन आर्ग्युमेंट इज इस्टॅब्लिश बाय डिड्युसिंग द कन्क्लुजन फ्रॉम इट्स प्रिमाइस बाय सिक्वेन्स ऑफ एलिमेंटरी आर्ग्युमेंट. आता इकडे तुम्हाला करायचंय काय, व्हॅलिडिटी ऑफ आर्ग्युमेंट इज इस्टॅब्लिश. याचा अर्थ काय, एखादं विधान असेल ते विधान खरं आहे का, ते वैध आहे का हे ठरवण्याचं काम तुम्ही करायचं आहे. म्हणजे व्हॅलिडिटी इस्टॅब्लिश करण्यासाठी तुम्ही करायचंय काय, तर त्या विधानामुळे किंवा त्या स्टेटमेंट मधून तुम्ही काही वाक्य असतील किंवा काही प्रिमाइस ते तयार करायचे आहे, त्यांच्या प्रिमाइसद्वारे कन्क्लुजन पर्यंत पोहोचायचं आहे. आणि जर तुमचं कन्क्लुजन व्हॅलिड येतंय याचा अर्थ ओरिजिनल वाक्य व्हॅलिड आहे. म्हणजे इन शॉर्ट लक्षात घ्या, ज्यावेळी प्रश्न असतो डिडक्टिव्ह प्रूफचा त्यावेळी तुम्हाला प्रिमाइसेस पैकी एखादी प्रिमाइस देण्यात येईल, त्याचप्रमाणे कन्क्लुजन देण्यात येईल आणि तुम्हाला काय सांगण्यात येईल, यामधील जो प्रवास आहे तो तुम्ही करायचा आणि त्या कन्क्लुजन पर्यंत पोहोचायचंय. म्हणजे जनरली आपण म्हणतो की मला समजा इकडून आता जर मुंबईला जायचं असेल तर मी गुगल मॅपवर टाकणार कुडाळवरून मुंबईला, मग गुगल मॅप मला सजेस्ट करणार की मी आता कोल्हापूरमधून पुण्यामधून तसा मुंबईत जाऊ की रत्नागिरीतून जाऊ, बरोबर आहे. मग या ठिकाणी मला कुठे पोहोचायचं माहित आहे, सुरुवात कुठे करायची माहिती आहे, मधल्या ज्या काही स्टेप्स असतील ते एक्सप्लेन करायचं काम तुम्हाला करायचंय. आणि आता करायचं कसं, कोणाच्या मदतीने करायचंय, तर ते करायचंय बाय सिक्वेन्स ऑफ एलिमेंटरी आर्ग्युमेंट. याचा अर्थ काय, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे युक्तिवाद असतील किंवा प्रपोजिशन असतील हे तयार करायचे आहेत ओरिजिनल प्रपोजिशन वरून आणि त्यांच्या मदतीने तुम्ही कन्क्लुजन पर्यंत पोहोचायचंय. आता लक्षात घ्या, ही जी काही तुम्ही आर्ग्युमेंट तयार करणार आहात एलिमेंटरी आर्ग्युमेंट, यांची व्हॅलिडिटी तुम्हाला चेक करायचा प्रश्न येत नाही. कारण काय, डिडक्टिव्ह प्रूफ अज्युम करतो आपण जी काही ओरिजिनल वाक्यावरून आर्ग्युमेंट तयार करू ती आर्ग्युमेंट व्हॅलिडच असणार आहे. अशा प्रकारे आपण करायचंय काय, ओरिजिनल वाक्य त्यानंतर आपण तयार केलेली आर्ग्युमेंट त्यानंतर त्याने दिलेलं कन्क्लुजन, इथपर्यंत तुम्ही पोहोचला की याचा अर्थ काय, जर तुमचं कन्क्लुजन पण बरोबर आहे तर ओरिजिनल वाक्य पण बरोबर आहे. पण मी एक्झाम्पल दिलंय बघा, आपण एक्झाम्पल यापूर्वी पण बघितलं असेल, ऑल मेन आर मॉर्टल, पवार इज मॅन, देअरफॉर पवार इज मॉर्टल. आता इकडे सिलेबसचा जर विचार केला असता तर तुम्हाला ही 2 वाक्य देण्यात आली असती.
की ऑल मेन आर मॉर्टल देण्यात आलं असतं, पॉवर इज मॅन देण्यात आलं असतं आणि पॉवर इज मॉर्टल कडे पोहोचायला तुम्हाला सांगितलं गेलं असतं. पण जर डिडक्टिव्ह प्रूफच्या पॉईंट ऑफ व्ह्यू याचा विचार केला, डिडक्टिव्ह प्रूफ मध्ये ऑल मेन आर मॉर्टल देण्यात येईल, कन्क्लुजन पॉवर इज मॉर्टल देण्यात येईल आणि पॉवर इज मॅन हे जे काही वाक्य आहे ते तुम्हाला तयार करायचं असेल. येतं लक्षात काय सांगतोय ते? इकडे तुम्हाला कन्क्लुजन शोधायचं नसतं, कन्क्लुजन हे तुम्हाला ऑलरेडीच येतात. तुम्ही काय करायचंय, प्रपोजिशन आणि कन्क्लुजन याच्यामध्ये जी काही गॅप आहे ती तुम्ही एलिमेंटरी आर्ग्युमेंट तयार करून भरायची असते. आता इकडे हा जो काही प्रकार आहे एलिमेंटरी आर्ग्युमेंट तयार करणं, त्याच्यासाठी काही बेसिक रूल आहेत जे आपण नेक्स्ट स्लाइडला बघणार आहोत. सध्या फक्त एवढंच समजून घ्या, डिडक्टिव्ह प्रूफ मध्ये तुम्हाला कन्क्लुजन काढायचं नसतं. काही प्रिमाइस आणि कन्क्लुजन ऑलरेडी दिलेले असतात. फक्त त्या प्रिमाइसद्वारे त्या एंड कडे, त्या कन्क्लुजन कडे पोहोचण्यासाठी तुम्हाला काही नवीन नवीन आर्ग्युमेंट स्वतः तयार करावी लागतात. ती आर्ग्युमेंट तयार करण्यासाठी तुम्हाला काही रूल्स फॉलो करावे लागतात. त्यामुळे इकडे व्हॅलिडिटीचा कधी क्वेश्चन येत नाही, कारण डिडक्टिव्ह प्रूफ म्हणतो आपली आर्ग्युमेंट व्हॅलिड आहे. इकडे काय करा, फक्त त्या प्रिमाइस कडनं कन्क्लुजन पर्यंतचा प्रवास सुखकर होण्यासाठी, तो प्रवास संपण्यासाठी काही आर्ग्युमेंट तुम्ही तयार करा. आता हा जो काही प्रवास आहे याचे 3 प्रकार आहेत. एक आहे डायरेक्ट डिडक्टिव्ह प्रूफ, दुसरा आहे कंडिशनल डिडक्टिव्ह प्रूफ आणि तिसरा इनडायरेक्ट प्रूफ. त्यातला आपण आजच्या लेक्चरला डायरेक्ट डिडक्टिव्ह प्रूफ म्हणजे नक्की काय आणि त्याचे नक्की रूल्स काय ते समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. साधारण समजलंय का डिडक्टिव्ह प्रूफ म्हणजे काय, बेसिक मिनिंग काय? समजलं असेल तर अनम्यूट करा किंवा मेसेज करून विचारा. पुन्हा जर एक्सप्लेन करायचं असेल किंवा पुन्हा एक्सप्लेन करावं असं वाटत असेल तर ते पण सांगा, मी ते पण करेन. ओके, पुढे जातोय. पुढे आहे डायरेक्ट डिडक्टिव्ह प्रूफ. इकडे काय म्हटलंय बघा, इन डायरेक्ट डिडक्टिव्ह प्रूफ कन्क्लुजन इज डिड्यूस फ्रॉम प्रिमाइसेस बाय सिक्वेन्स ऑफ व्हॅलिड एलिमेंटरी आर्ग्युमेंट. इकडे पुन्हा एकदा तीच गोष्ट सांगितलेली आहे की एखादं जे वाक्य दिलेलं असेल त्याच्यावर आपण काय करायचंय, त्यापासून आपण काही एलिमेंटरी आर्ग्युमेंट तयार करायचे आहे. की व्हॅलिड आहे ते आपण आधीच प्रिझ्युम करून चालतो आणि त्या आर्ग्युमेंटच्या द्वारे आपण कन्क्लुजन पर्यंत पोहोचायचं आहे. आणि जर कन्क्लुजन खरं तर आपलं ओरिजिनल वाक्य खरं. आता प्रश्न येतोय एलिमेंटरी आर्ग्युमेंट तयार कशी करायची, तर त्यासाठी 2 रूलचा सेट दिलेला आहे. एक आहे 9 रूल ऑफ इन्फरन्स आणि दुसरा रूल्स ऑफ रिप्लेसमेंट. आता नावाचं सांगितल्याप्रमाणे इन्फरन्स काय करणार आहे, तर 2 वाक्यातून तुम्ही नक्की कोणता अर्थ काढायचा आहे, कोणतं प्रपोजिशन काढायचंय हे तुम्हाला 9 रूल ऑफ इन्फरन्स सांगतील. रूल ऑफ रिप्लेसमेंट काय करणार आहे, एखादा प्रपोजिशन की त्यातील भाग कोणत्या गोष्टीने रिप्लेस केला जाऊ शकतो. जसं आपण जर कबड्डी बघितली असेल, फुटबॉल बघितला असेल, काही वेळा खेळाडू रिप्लेस केले जातात गरजेप्रमाणे. त्याचप्रमाणे काही वेळा काय करावं लागतं, एक प्रिमाइस आणि कन्क्लुजन याच्यामधील प्रवास करताना आपल्याला काही भाग रिप्लेस करावा लागतो. मग अशा वेळी एखाद्या पर्टिक्युलर प्रपोजिशनला इक्विव्हॅलंट प्रपोजिशन कोणतं आहे किंवा एखादा घटक आपण कोणत्या घटकाद्वारे रिप्लेस करू शकतो हे जर समजून घ्यायचं असेल तर त्याचे रूल्स ऑफ रिप्लेसमेंट. इकडे काय करण्यात येईल, ए इज इक्विव्हॅलंट टू बी. अशा प्रकारे काही प्रमाणात कोणकोणत्या गोष्टी कोणाला इक्विव्हॅलंट आहेत किंवा कोणकोणत्या गोष्टी एकमेकांना रिप्लेस करू शकतात ते दाखवण्याचं काम केलं जाईल. तर 9 ऑफ इन्फरन्स काय करणार आहे, 2 वाक्य घेऊन तुम्ही कोणता इन्फरन्स काढू शकता किंवा 2 प्रपोजिशनचा वापर करून तुम्ही कोणतं तिसरं प्रपोजिशन तयार करू शकता हे तुम्हाला 9 ऑफ इन्फरन्स सांगणार आहे. आणि म्हणून जिकडे इन्फरन्स हा शब्द आहे. थोडक्यात लक्षात घ्या, डिडक्टिव्ह प्रूफ म्हणजे काय, पुन्हा एकदा तीच गोष्ट, एक पर्टिक्युलर आर्ग्युमेंट असणार आहे, एक कन्क्लुजन असणार आहे आणि त्या कन्क्लुजन पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला व्हॅलिड एलिमेंटरी आर्ग्युमेंट तयार करावे लागतील. ही आता आर्ग्युमेंट तयार करताना तुम्ही काय करायचंय, तर रूल ऑफ इन्फरन्स आणि रूल ऑफ रिप्लेसमेंटचा वापर करायचा आहे. एकदम छोटासा पॉईंट आहे, समजलाय का बघा. जे डिडक्टिव्ह प्रूफच्या वेळी सांगितलंय तेच डायरेक्ट डिडक्टिव्ह प्रूफच्या वेळी आहे. इकडे पण काही वेगळं करायचं नाही. कंडिशनल प्रूफ आणि ज्यावेळी येईल त्यावेळी मात्र थिअरी थोडीशी बदलते. अदरवाईज तुम्ही डिडक्टिव्ह प्रूफ असू द्या किंवा डायरेक्ट डिडक्टिव्ह प्रूफ असू द्या, सिमिलर थिअरी लिहू शकता. काही शंका असतील तर बघा, विचारा. ओके, पुढे जातोय. तर आता 9 रूल ऑफ इन्फरन्स कडे येऊया. पहिला रूल आहे रूल ऑफ मोनोस्पोनस. आता इकडे लक्षात एक गोष्ट ठेवा, जसं आपण एखादं प्रमेय सोडवताना म्हणा किंवा थेरम तयार करताना आपण काय करायचो, स्टेप्स तयार करायचो आणि प्रत्येक स्टेप मध्ये आपण नक्की काय केलं हे त्या राईट साईडला आपण लिहित होतो. त्याचप्रमाणे इकडे पण रूल ऑफ मोनोस्पोनस हे जे काही रूल्स आहेत त्याच्या पुढे मी ब्रॅकेटमध्ये एम.टी दिलेलं असेल. याचं कारण लक्षात घ्या, हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. ज्या वेळी तुम्ही, मी सुरुवातीपासून सांगतो की डिडक्टिव्ह प्रूफ मध्ये तुम्हाला बिगिनिंग आणि एंड दिलेला असेल आणि मधला जो काही प्रवास आहे तुम्हाला करायचा आहे. मग समजा एखादा पर्टिक्युलर प्रिमाइस दिल्यानंतर तुम्हाला सांगितलं की एबीसी नावाच्या कन्क्लुजन पर्यंत पोहोचा. मग त्या कन्क्लुजन पर्यंत पोहोचताना जर तुम्ही मोडस पोनसचा वापर केला असेल तर अशा तुम्ही काय करायचंय, उजवीकडे एम.टी लिहायचं आहे. तर मोडस टोलेन्सचा वापर केला असेल तर उजवीकडे एम.टी लिहायचा आहे. अशा प्रकारे प्रत्येक रूलचा एक शॉर्ट फॉर्म दिलेला असेल.
जो तुमच्याकडनं ज्यावेळी तुम्ही तो रूल वापरणार आहात त्यावेळी लिहिणं अपेक्षित आहे. आता इकडे काय म्हटलंय बघा, रूल ऑफ मोडस पोनस. इफ एन इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन इज ट्रू, इट्स अँटीसिडेंट इज ऑल्सो ट्रू, देन इट्स कॉन्सिक्वेंट इज ट्रू. आता मग इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन म्हणजे काय? इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन म्हणजे इफ आणि देन वाला वाक्य, त्याला आपण जर किंवा जर तर वाला वाक्य म्हणतो. हे काय करतंय वाक्य? एखादी गोष्ट इम्प्लाय करायचा प्रयत्न करतं की एखादी पर्टिक्युलर कृती तुम्ही केली तर त्याचा रिझल्ट काय असेल, किंवा एखादं जर एक्सपेरिमेंट केलं तर त्याचा रिझल्ट काय असेल हे सांगण्याचं काम ज्या ज्यावेळी एखादं वाक्य करतं त्याला आपण मानतो इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन. जसं आपण म्हणतो की पेट्रोल जे असेल ते आगीजवळ नेलं तर काय होणार आहे? भडका होणार आहे. कारण काय? पेट्रोल ज्वालाग्राही आहे. मग पेट्रोल आगीजवळ नेणं ही झाली कृती आणि त्याचा भडका उडणं हा झाला त्याचा रिझल्ट. अशा प्रकारे एक ज्या ज्यावेळी वाक्य जर आणि तरचं किंवा इफ आणि देनचं असेल त्याला आपण मानायचं इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन. आता इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशनचे दोन भाग असतात, एक असतो अँटीसिडेंट आणि दुसरा असतो कॉन्सिक्वेंट. आता नावाचं सांगितल्याप्रमाणे अँटीसिडेंट म्हणजे काय? ती कृती. इफ नंतर जो काही भाग येतोय, जी काही कृती असेल, जे काही एक्सपेरिमेंट असेल त्याला आपण त्याचा अँटीसिडेंट मानायचा आहे. तर त्यात जो काही रिझल्ट असेल, त्याचा जो काही परिणाम असेल, जो देनच्या नंतर येतो त्याला आपण त्याचा कॉन्सिक्वेंट मानतोय. आता लक्षात घ्या, जर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये तीच गोष्ट एक्सप्रेस करायची आली तर ती असेल पी देन क्यू. इफ पी देन क्यू. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इकडे पी अँड क्यूचा वापर का करतोय? तर आपला एक चॅप्टर नंबर 1 होता जिकडे आपण लॉजिकचे काही बेसिक टर्म समजून घेतल्या होत्या. त्या ठिकाणी आपण पी क्यू आर यांसारख्या काही छोटे छोटे टर्म बघितले होते. ते काय करू शकतात? तर पी अँड क्यू अशा प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या कोणत्याही टर्मला, कोणत्याही शब्दाला रिप्लेस करू शकतात. म्हणून बघा, जर पेट्रोल आगीजवळ नेलं तर भडका उडेल अशा प्रकारचं वाक्य असेल तर पेट्रोल आगीजवळ नेण्याच्या कृतीसाठी मी पी वापरू शकतो आणि आगीचा भडका उडण्यासाठी मी क्यू वापरू शकतो. मध्ये चिन्ह आलं याचा अर्थ काय? तर हे सुद्धा आपल्याला मॉडर्न क्लासिफिकेशन ऑफ प्रपोजिशन मध्ये झालेलं आहे. याचा अर्थ होतो हॉर्स शू. म्हणजे काय? घोड्याच्या पायाने जी नाळ मारतात त्या नाळेप्रमाणे असल्यामुळे याला आपण हॉर्स शू मानतो. याला आपण इंडिकेटर ऑफ इम्प्लिकेशन म्हणू शकतो. कारण काय? ही गोष्ट इम्प्लिकेशन दाखवतोय. याचाच अर्थ काय? इफ पी देन क्यू म्हणजे ज्या ज्यावेळी तुमचं एक्सपेरिमेंट असणार आहे त्यावेळी त्याचा रिझल्ट असेल. पी म्हणजे काय? जर मी ज्या ज्यावेळी पेट्रोल आगीजवळ नेणार आहे त्यावेळी पेट्रोल ज्वालाग्राही असल्यामुळे आगीचा भडका उडेल. मग ही जी काही पेट्रोल आगीजवळ नेण्याची जी काही गोष्ट होती त्याला आपण पी मानायचंय. तो अँटीसिडेंट आहे कारण त्याने ती गोष्ट सुरू होणार आहे. तर क्यू म्हणजे काय? आगीचा भडका उडणं म्हणजे त्याचा कॉन्सिक्वेंट, त्या एक्सपेरिमेंटचा रिझल्ट, त्याचा परिणाम. आता रूल काय म्हणतो ते बघा. इफ एन इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन इज ट्रू म्हणजे काय? एक्सपेरिमेंट आणि रिझल्ट बरोबर आहे. इट्स अँटीसिडेंट इज ऑल्सो ट्रू म्हणजे काय? तुम्ही एक्सपेरिमेंटचा पार्ट जर केलेला असेल तर देन इट्स कॉन्सिक्वेंट इज ऑल्सो ट्रू. याचा अर्थ काय? जर तुम्ही एक्सपेरिमेंट आणि रिझल्ट एकत्रितरित्या बरोबर आहे असं मानताय एक प्रिमाइस मध्ये, आणि दुसरा प्रिमाइस म्हणतो मी एक्सपेरिमेंट केलंय, तर आपण कन्क्लुजन मध्ये काय करायचंय? त्याचा रिझल्ट घेऊ शकतो. कारण काय? मुळात आपण कम्प्लीट एक्सपेरिमेंट आणि रिझल्ट हे अफर्म केलेलं आहे. सेकंड स्टेप काय म्हणते? एक्सपेरिमेंट तुम्ही जसं सांगितलं तसं मी केलंय. मग आता काय होणार आहे? रिझल्ट येणार आहे. बरोबर आहे? म्हणजे बघा, पेट्रोल आगीजवळ नेल्यानंतर भडका उडतो एक स्टेटमेंट आहे जे बरोबर आहे, आपण मान्य करतोय. सेकंड प्रिमाइस म्हणतोय मी पेट्रोल आगीजवळ नेलं. आता पेट्रोल जे आहे ते आगीजवळ नेल्यानंतर भडका उडण्यासाठी आपण कन्क्लुजन करायची वाट बघणार आहे का? नाही. कारण आपण सुरुवातीलाच एक्सपेरिमेंट अफर्म केल्यामुळे त्याचा पार्ट ज्यावेळी आपण अफर्म करतो तेव्हा एंड सुद्धा ऑटोमॅटिकली अफर्म होतोय. म्हणजेच काय? जर एखाद्या वाक्यामध्ये एक्सपेरिमेंट आणि रिझल्ट आपण स्वीकारला असेल, सेकंड प्रिमाइस जर एक्सपेरिमेंट स्वीकारत असेल तर अशा वेळी आपण कन्क्लुजन मध्ये त्याचा रिझल्ट घेऊ शकतो. कारण काय? ऑलरेडी आपण याचे घटक होते ते स्वीकारलेले होते. हा होता रूल ऑफ मोडस पोनस. म्हणजे काय? इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन जर असेल ते कम्प्लिटली मान्य केलेले असेल, ट्रू आहे असं मानलेलं असेल, त्याचा अँटीसिडेंट म्हणजे एक्सपेरिमेंट मान्य केलेला असेल तर आपण त्याचा रिझल्ट हा कन्क्लुजन मध्ये खरा आहे असं मानू शकतो. आता हा जो काही मोडस पोनस आहे त्याच्या कम्प्लिटली अपोजिट आहे मोडस टोलेन्स. हा काय म्हणतोय बघा, बाय डिनाईंग कॉन्सिक्वेंट ऑफ इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन वी कॅन डिनाय अँटीसिडेंट. याचा अर्थ काय? जी काय आपली फर्स्ट प्रिमाइस आहे इफ पी देन क्यू ही आहे तशीच राहणार आहे. हे काय म्हणतायत? जर तुम्ही त्याचा रिझल्ट डिनाय केला तर तुम्ही त्याचा एक्सपेरिमेंट सुद्धा डिनाय करू शकता. कारण काय? सुरुवातीला लक्षात घ्या, पी देन क्यू आपण अफर्म केलेला आहे. म्हणजे काय? पेट्रोल आगीजवळ जर नेलं तर आगीचा भडका उडतो, हे आपण अफर्म केलेलं आहे. पण सेकंड प्रिमाइस काय म्हणतंय? आगीचा भडका उडाला नाही. जर रिझल्ट घडला नसेल तर याचा अर्थ काय? आपण एक्सपेरिमेंट केलेलं नाही. म्हणून काय? जर तुम्हाला ज्या ज्यावेळी एक इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन दिसतंय त्याच्यामध्ये इफ आणि देन आहे आणि समजा देन नंतर जो काही पार्ट आहे कॉन्सिक्वेंट आहे, तो जर डिनाय केलेला असेल तर लक्षात ठेवायचं अशा वेळी एक्सपेरिमेंट पण डिनाय होईल. कारण काय? ते एक्सपेरिमेंट केल्यानंतर तो रिझल्ट होणं एक्सपेक्टेड होतं. मग जर तो रिझल्ट घडला नसेल तर याचा अर्थ काय? एक्सपेरिमेंट झालं नाही. दोन्ही गोष्टी लक्षात आले काय बघा? कम्प्लिटली अपोजिट आहेत दोन्ही ठिकाणी. फर्स्ट प्रिमाइस पी देन क्यू म्हणजे इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन राहणार आहे. फक्त मोडस पोनस मध्ये आपण करतो काय? एक्सपेरिमेंट योग्य प्रकारे झालंय हे सांगतोय आणि त्यामुळे रिझल्ट पण येईल हे आपण मान्य करतो. तर मोडस पोनस मध्ये आपण काय करतोय? रिझल्ट आला नाही हे सांगतोय. याचाच अर्थ एक्सपेरिमेंट प्रॉपरली केलं नाही हे कन्क्लुजन मध्ये येतं. दोन्ही रूल समजलेत का बघा?
जर काही शंका असतील तर अनम्यूट करा किंवा मेसेज करून विचारा. ओके, शंका नाही असं मानतोय. हे जे काय रूल आहे ते कसे वापरायचे मी नेक्स्ट पार्ट मध्ये सांगणार आहे. आज फक्त आपण 9 रूल समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. तर पुढे रूल्स ऑफ हायपोथेटिकल सिलॉइझम. आता सिलॉइझम मध्ये आपण बेसिकली काय करतोय तुम्हाला माहित असेल, कारण लास्ट चॅप्टरचा सिलॉइझम होता. त्याच्यामध्ये आपण काय करायचो, 2 प्रिमाइसेस असायच्या. ते प्रिमाइसेस मध्ये काही ना काहीतरी कॉमन पार्ट असायचा, ज्याला आपण मिडल टर्म मानायचो. तो कॉमन पार्ट आपण काढून टाकायचो आणि जो काही भाग राहील त्याला आपण काय करत होतो, कन्क्लुजन मध्ये घेत होतो. तीच गोष्ट इकडे केली जाते बघा. थिअरी बघण्यापूर्वी डिरेक्टली आपण इकडे येऊ शकतो. पी देन क्यू, क्यू देन आर, दोन्ही वाक्य जर कम्पेअर केली तर क्यू हा कॉमन पार्ट दिसतोय, ज्याला आपण काय करतोय, ज्याप्रमाणे सिलॉइझम मध्ये मिडल टर्म कन्क्लुजन मध्ये येत नाही, त्याचप्रमाणे इकडे जो कॉमन पार्ट क्यू आहे तो आपण कन्क्लुजन मध्ये घेत नाही आणि पी देन आर घेतो. यालाच म्हणायचं हायपोथेटिकल सिलॉइझम. आता इकडे काय म्हटलंय बघा, इफ द कॉन्सिक्वेंट ऑफ वन इंडिकेटिव्ह प्रपोजिशन इज द अँटिसिडेंट ऑफ अनदर वन. याचा अर्थ काय, एक्सपेरिमेंट आणि रिझल्ट. इकडे आपण एक्सपेरिमेंट आणि रिझल्ट, इकडे म्हटलंय काय, समजा पहिल्या एक्सपेरिमेंटचा जो रिझल्ट आहे त्याने दुसऱ्या एक्सपेरिमेंटची सुरुवात होत असेल तर वी कॅन ड्रॉ अ थर्ड इंडिकेटिव्ह प्रपोजिशन एज द कन्क्लुजन. त्या कन्क्लुजन मध्ये काय असणार आहे, द कन्क्लुजन विल हॅव अँटिसिडेंट ऑफ द फर्स्ट अँड कॉन्सिक्वेंट ऑफ द सेकंड इंडिकेटिव्ह प्रपोजिशन. यांचं मत काय आहे, तर एक एक्सपेरिमेंट आहे पी देन क्यू आणि दुसरा आहे क्यू देन आर. मग पहिलं एक्सपेरिमेंट ज्याने संपतंय त्याने जर दुसऱ्या एक्सपेरिमेंटची सुरुवात होत असेल तर असे आपण हा जो काही कॉमन पार्ट आहे तो काढून टाकू शकतो आणि पहिल्याची सुरुवात दुसऱ्याचा शेवट घेऊ शकतो. कारण काय, ज्या ज्यावेळी पी येणार आहे त्यावेळी ऑटोमॅटिकली क्यू येणार आहे आणि ज्या ज्यावेळी क्यू येईल त्यावेळी ऑटोमॅटिकली आर येणार आहे. म्हणजेच काय बघा, इफ ए इज रिलेटेड टू बी अँड बी इज रिलेटेड टू सी देन ए इज रिलेटेड टू सी, असं आपण मानत होतो. तीच गोष्ट इकडे थोडक्यात सांगितलेली आहे. एकाचा शेवट होतोय त्याने जर दुसऱ्याची सुरुवात होत असेल तर आपण पहिल्याची सुरुवात आणि दुसऱ्याचा शेवट कन्क्लुजन मध्ये घेऊ शकतो. त्याला म्हटलं आता हायपोथेटिकल सिलॉइझम. पुढे आहे रूल ऑफ डिसजंक्टिव्ह सिलॉइझम. इकडे नेमकं विरुद्ध करण्यात येते. बघा काय केलं जाते, इफ द फर्स्ट डिसजंक्ट इज डिनाइड देन सेकंड कॅन बी अफर्म इन द कन्क्लुजन. आता मुळात हे समजण्यासाठी डिसजंक्शन म्हणजे काय आधी तुम्हाला समजलं पाहिजे. तर लक्षात घ्या, ज्या ज्यावेळी वाक्यामध्ये ऑरचा वापर केला जातो म्हणजे किंवाचा वापर केला जातो त्याच्या वेळी जे काही वाक्य असतं त्याला आपण म्हणायचे डिसजंक्टिव्ह प्रपोजिशन. डिसजंक्टिव्ह प्रपोजिशनच्या ट्रूथ व्हॅल्यूचा विचार केला तर लक्षात घ्या, त्याच्यामध्ये कमीत कमी एक गोष्ट बरोबर येणे आवश्यक असतं. कारण काय, पर्याय दिलेले असतात. ए और बी असं जर म्हटलं असेल तर ए घ्या किंवा बी घ्या, त्यापैकी एखादी गोष्ट बरोबर आली चालू शकतं. कारण काय, और म्हटल्यानंतर ऑप्शन तयार होतात. मग त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला मी ए और बी म्हणतोय आणि जर मी स्वतःच ए काढून टाकतोय तर तुम्हाला बी घेण्यावाचून पर्याय राहत नाही. आता याचं एक एक्झाम्पल घ्या. इकडे हा जो व्ही आहे हा ऑरचं चिन्ह आहे, लक्षात घ्या. जर पी और क्यू असेल आणि जर सेकंड प्रिमाइस जर पी डिनाय करत असेल तर आपण क्यू अफर्म करू शकतो. कारण लक्षात घ्या, एक्झाम्पल बघा, पी और क्यू. तुम्ही हॉटेलमध्ये गेलाय, हॉटेलमधला पुढे तुम्हाला विचारतोय, साहेब तुम्हाला चहा आणू की कॉफी आणू. तुम्ही सांगितलं मी चहा पिणारा माणूस आहे, पी म्हणजे मला चहाच घेऊन ये. 2 मिनिटांनी पुढे तुमच्याकडे परत आला, साहेब चहा संपलेला आहे, आता काय आणू. बेसिकली त्याकडे ऑप्शन काय होते, चहा किंवा कॉफी, बरोबर आहे. आता म्हणतोय चहा संपलाय, मग तुम्ही काय पिणार आहात, कॉफी. काय ऑप्शन राहिला का, नाही. म्हणून लक्षात घ्या, ज्या ज्यावेळी ऑरचं वाक्य असेल आणि त्यातील एक ऑप्शन जर सेकंड प्रिमाइस डिनाय करते काढून टाकते तर जे काही तुमच्या हाती राहील ते घेण्यापासून तुमच्याकडे पर्याय नाही. हाच आहे रूल ऑफ डिसजंक्टिव्ह सिलॉइझम. जो लॉजिकच्या भाषेत काय म्हणतोय, जर एखादा वाक्य डिसजंक्टिव्ह आहे म्हणजे पी और क्यू आहे आणि सेकंड मध्ये म्हणजे जे काही दुसरं वाक्य आहे त्याच्यामध्ये जर एखादा ऑप्शन एलिमिनेट झाला, तसा इकडे नॉट पी दिसतोय, लक्षात घ्या हे जे काही चिन्ह आहे हे निगेशन साठी आहे. इकडे झालंय काय, पी और क्यू मध्ये एक ऑप्शन पी हा जर सेकंड प्रिमाइस मध्ये डिनाय झाला तर जो काही राहिलेला आहे त्याला आपण कन्क्लुजन मध्ये घ्यायचंय. कारण काय, डिसजंक्शन मध्ये होतंय काय, ऍटलीस्ट वन मस्ट बी ट्रू. एखादा ऑप्शन तुम्हाला जर 2 ऑप्शन दिले, एक जर तो ऑप्शन देणाराच काढून घेतोय तर जे काय राहतंय तेच तुम्हाला घेण्यावाचून पर्याय राहत नाही. म्हणून ज्या ज्यावेळी पी और क्यू असेल, जर पी डिनाय केला तर क्यू कन्क्लुजन मध्ये येईल आणि जर क्यू डिनाय केलेला असेल तर पी कन्क्लुजन मध्ये येईल. दोन्ही रूल समजलेत का बघा, काही शंका असतील तर विचारा. ओके, पुढे जातोय. रूल ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह डिलेमा. इकडे आता काय म्हटलंय बघा, वेन वन प्रपोजिशन इज फॉर्म बाय कंजंक्शन ऑफ 2 कंडिशनल प्रपोजिशन. आता लक्षात घ्या, कंजंक्शन म्हणजे काय, अँडचा वापर करणं जो लॉजिक मध्ये या डॉटने रिप्रेझेंट केला जातो. आता हे जे काही बेसिक सिम्बॉल आहेत ते मॉडर्न क्लासिफिकेशन मध्ये ऑलरेडी झालेले आहेत. म्हणजे म्हणतायत काय,
जर एखादं प्रपोजिशन असं आहे ज्याच्यामध्ये दोन इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन म्हणजे काय, इफ पी देन क्यू आणि इफ आर देन एस अशा प्रकारची दोन इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन ही जर अँड वापरून एकत्र आणलेली असतील आणि the other one is disjunctive proposition which affirms the antecedent of two conditional proposition. दुसरं वाक्य काय करतंय, ही जी काही दोन एक्सपेरिमेंट आहेत म्हणजे इफ पी देन क्यू असेल आणि इफ आर देन एस असेल, त्यातील पी आणि आर ही दोन जर एका डिस्जंक्टिव्ह प्रपोजिशन मध्ये आलेली असतील तर आपण काय करायचंय, तिचा रिझल्ट हा कन्क्लुजन मध्ये डिस्जंक्टिव्ह प्रपोजिशन घेऊ शकतो. म्हणजे थोडक्यात काय, आपण यापूर्वी एक रूल बघितला होता मोनस पोनस. इकडे आपण काय म्हणत होतो, पी देन क्यू असेल, पी अफर्म केला म्हणजेच काय एक्सपेरिमेंट आणि रिझल्ट असेल. जर सेकंड प्रिमाइस म्हणते एक्सपेरिमेंट मी प्रॉपरली केलंय तर आपण कन्क्लुजन मध्ये काय करत होतो, त्याचा रिझल्ट घेऊन येतो. बरोबर आहे, तीच गोष्ट हा रूल करतोय. पी देन क्यू आहे, पी अफर्म केलाय म्हणजे एक्सपेरिमेंट अफर्म केलंय तर आपण काय करायचंय, रिझल्ट अफर्म करायचंय. किंवा आर देन एस असेल, आर हे झालं एक्सपेरिमेंट, एस झाला रिझल्ट. जर आर त्याने अफर्म केला तर आपण काय करायचंय, एस अफर्म करायचंय. आतापासून तुम्ही कन्क्लुजन मध्ये ऑर का घेतोय, तर याचं कारण आहे सेकंड प्रिमाइस. सेकंड प्रिमाइस काय म्हणते, एक तर पी चं एक्सपेरिमेंट बरोबर आहे किंवा हे आर एस मधील आर चं एक्सपेरिमेंट बरोबर आहे. मग जर याने जर दोन ऑप्शन दिले तर मला सुद्धा कन्क्लुजन मध्ये दोन ऑप्शन द्यावे लागतील. ते कोणते असेल, एक तर पी बरोबर असेल तर क्यू म्हणजे पी देन क्यू चा क्यू बरोबर असेल, किंवा जर आर बरोबर आला तर आर देन एस चा एस बरोबर असेल. लक्षात येतंय, पुन्हा एकदा सांगतो. इकडे काय केलं जातं, तर इकडे पहिल्यांदा बेसिकली एक वाक्य असेल ज्या ठिकाणी दोन इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन, इम्प्लिकेशन ओळखायचं या हॉर्स क्यू द्वारे, दोन इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन ही डॉट म्हणजे अँड वापरून एकत्र आणली जातात. हे झालं फर्स्ट प्रिमाइस. सेकंड प्रिमाइस काय करतंय, दोघांचे अँटीसिडेंट म्हणजे काय, दोघांची एक्सपेरिमेंट अफर्म करतंय पण ऑर वापरून. म्हणजे एक तर पी बरोबर असेल किंवा आर बरोबर असेल, अशा वेळी आपण काय करायचंय, अशा वेळी आपण त्याचे रिझल्ट आहेत ते अफर्म करायचे पण ऑर टाकून. कारण काय, जर यांच्यामध्ये पी बरोबर आला असेल तर क्यू आपला रिझल्ट बरोबर येईल. जर यांच्यामध्ये आर नावाचा एक्सपेरिमेंट बरोबर आला असेल तर एस नावाचा रिझल्ट बरोबर येईल. म्हणून काय, ज्यावेळी एक कंजंक्शन असेल इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशनचं आणि सेकंड प्रिमाइस असेल जी काय करते, डिस्जंक्शन द्वारे दोघांचेही एक्सपेरिमेंट अफर्म करत असेल तर आपण काय करायचे, डिस्जंक्शनची मदत घेऊन दोघांचे रिझल्ट अफर्म करायचे आहे. हाच आहे रूल ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह डिलेमा. समजलाय का बघा, शंका असतील तर विचारा. हे रूल समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला सुरुवातीला पण मी सांगितले, आता पुन्हा एकदा सांगतोय. एक्झाम मध्ये क्वेश्चन नंबर 1 असेल, क्वेश्चन नंबर 2 असेल, यामध्ये बऱ्याचदा रूल्सवर हमखास प्रश्न येतात. एक तर रूलचं नाव विचारण्यात येईल, तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगितलं जाईल, किंवा हे जे काही सिम्बॉलिक फॉर्म आहे ते देण्यात येतील आणि हा कोणत्या रूलच्या संदर्भात सिम्बॉलिक फॉर्म आहे हा विचारला जातो. एक्झामच्या दृष्टीने जर 1-2 मार्काचा जर विचार केला असेल, 1 and 2 लाईन क्वेश्चनचा विचार केला असेल तर हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मध्ये डिलेमा कन्स्ट्रक्ट करणे, तो रिबट करणे अशा प्रकारचा क्वेश्चन येतो. त्यावेळी जर डिलेमा कन्स्ट्रक्ट करणे, रिबट करणे जर तुम्हाला जमलं पाहिजे तर त्यासाठी हे बेसिक रूल आलेच पाहिजे. हा रूल समजलाय का बघा. ओके, पुढे जातोय. पुढे रूल ऑफ डिस्ट्रक्टिव्ह डिलेमा. आता हा रूल काय करणार आहे, तर जो कन्स्ट्रक्टिव्ह डिलेमा एक सांगत होता त्याच्या नेमकं विरुद्ध हा करणार आहे. फर्स्ट प्रिमाइस सेम राहणार आहे. म्हणजे काय, इफ वन प्रपोजिशन इज फॉर्म बाय कंजंक्शन ऑफ टू कंडिशनल प्रपोजिशन. म्हणजे काय, इफ देन वाली दोन वाक्य अँड वापरून जर एकत्र आली असतील, जशी पी देन क्यू अँड आर देन एस असेल. सेकंड प्रिमाइस काय करतंय, the other one is disjunctive proposition which denies the consequent of two conditional proposition. आता सेकंड प्रिमाइस काय करतंय, दोघांचेही रिझल्ट डिनाय करतंय और वापरून. तर अशा आपण काय करायचंय, वी कॅन ड्रॉ अ कन्क्लुजन which denies the antecedent of two conditional. याचा अर्थ काय, जर सेकंड प्रिमाइस दोघांचेही रिझल्ट डिनाय करत असेल, हे जे काही चिन्ह आहे निगेशन साठी आहे, हा जो व्ही आहे ऑर साठी आहे. मी इकडे काय म्हटलंय, सेकंड प्रपोजिशन जे काही आहे, सेकंड प्रिमाइस जे काही आहे ते जर दोघांचा रिझल्ट और वापरून डिनाय करत असेल तर अशा आपण काय करायचंय, दोघांचे एक्सपेरिमेंट डिनाय करायचे. याचं कारण काय, तर बेसिकली एक मिनिट, रूल नंबर 2 मोडस टोलेन्स. इकडे आपण तीच गोष्ट बघितली होती की जर पी देन क्यू आहे म्हणजे काय, ज्यावेळी पी घडतो त्याच्यावेळी क्यू ऍज अ रिझल्ट घडणारच आहे. पण सेकंड प्रिमाइस काय म्हणताय, तुम्हाला एक्सपेक्टेड रिझल्ट होता तो घडला नाही. याचा अर्थ काय, तुम्ही पी म्हणजे एक्सपेरिमेंट प्रॉपरली केलं नाही. तीच गोष्ट हा रूल सांगतोय. डिस्ट्रक्टिव्ह डिलेमा की पी देन क्यू होतं, क्यू हा रिझल्ट आला नाही, याचा अर्थ पी म्हणजे एक्सपेरिमेंट मी योग्य प्रकारे केलं नाही. किंवा आर देन एस असेल, आर असेल एक्सपेरिमेंट, एस असेल रिझल्ट. जर एस नावाचा रिझल्ट आला नाही याचा अर्थ काय, तुम्ही आर प्रॉपरली केला नाही. आता कन्क्लुजन मध्ये व्ही किंवा आर मी काय घेतोय, कारण सेकंड प्रिमाइस काय करतोय, एक तर क्यू आला नाही किंवा आर किंवा एस आला नाही असं म्हणतोय. मग जर याने ऑप्शन दिला असेल तर मला सुद्धा कन्क्लुजन मध्ये ऑप्शन द्यावा लागेल की एक तर पी नावाचं एक्सपेरिमेंट झालं नाही किंवा आर नावाचं एक्सपेरिमेंट झालं नाही. आता इकडे किंवा मी काय म्हणतोय,
कारण जर क्यू जर यांना झाला नाही हे जर खरं असेल तर पी घडणार नाही, आणि जर एस झाला नाही हे जर खरं असेल तर आर घडणार नाही. सेकंड प्रोमाइस डिस्जंक्टिव्ह असल्यामुळे कन्क्लुजन सुद्धा डिस्जंक्टिव्हच राहील. हा रूल समजलाय का बघा. जो मोडस टोलेन्स सांगतोय तीच गोष्ट याने सांगितलेली आहे, फक्त याने काय केलंय, डिस्जंक्शनचा वापर केलेला आहे. ओके, पुढे जातोय. नेक्स्ट आहे रूल ऑफ सिम्प्लिफिकेशन. आता इकडे काय म्हटलंय बघा, इफ कंजक्टिव्ह प्रपोजिशन इज ट्रू बोथ द कंजंक्ट मस्ट बी ट्रू, सो वी कॅन इन्फर्म फर्स्ट कंजंक्ट ऍज अ कंक्लुजन फ्रॉम द कंजक्टिव्ह प्रपोजिशन. आता कंजक्शनचा अर्थ लक्षात घ्या, अँड वाली वाक्य ज्या ज्या ठिकाणी अँड असेल त्यावेळी एक गोष्ट लक्षात घ्यायची, ऑर नावाचं जे वाक्य असतं किंवा किंवा असणारं जे वाक्य असतं त्याच्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले असतात. दोघांपैकी एक ऑप्शन बरोबर आला तरी सफिशियंट असतं. पण ज्या ज्यावेळी कंजक्शन असतं याचा अर्थ अँड वाले वाक्य असतात त्यावेळी दोन्ही घटक बरोबर आले तरच ते वाक्य खरं आहे असं मानलं जातं. एक्झाम्पल बघा, एखादी चुकीची कृती घडलेली आहे, मला प्रश्न विचारला जातोय की तू किंवा तुझ्या मित्राने हे काय केलंय का, आणि जर मी सांगतोय मी आणि माझ्या मित्राने अशा प्रकारची कोणतीही कृती केलेली नाही, पण थोड्या वेळाने बाहेर येतंय की मीच ती कृती केली आहे, असे माझं पूर्ण वाक्य जरी माझ्या मित्राची काही चूक नसेल तरी चुकीचं ठरेल. कारण काय, मी अँडचा वापर केलेला आहे. लक्षात घ्या, ज्या ज्यावेळी आपण आणि याच्या शब्दाचा वापर करतो त्यावेळी आणीच्या सुरुवाती जे काही असेल आणि नंतर जे काही असेल दोघेही जर एकत्ररित्या खरे असतील तरच वाक्य खरं मानलं जातं. कारण अँड ज्या ज्यावेळी वापरतो त्यावेळी आपल्याकडे ऑप्शन नसतो. पण ज्या ज्यावेळी ऑरचा वापर करतो त्यावेळी मात्र ऑप्शन असतो, आणि ऍटलीस्ट वन मस्ट बी ट्रू असं मानलं जातं. म्हणजे बघा, मग असंच गोष्ट, एखादी चुकीची कृती घडलेली आहे, मला विचारलं जाते तू किंवा तुझ्या मित्राने हे केलंय का, आणि मी सांगतोय मी किंवा माझ्या मित्राने अशा प्रकारची गोष्ट केलेली नाही. आता मी ऑर वापरतोय, याचा अर्थ काय, ऍटलीस्ट वन मस्ट बी ट्रू. अशा वेळी जर माझ्या मित्राने केलेली कृती आहे असं जर बाहेर आलं तर मला इम्युनिटी मिळेल, आणि समजा ती कृती फक्त मी केली जर बाहेर आलं तर माझ्या मित्राला इम्युनिटी मिळेल. कारण काय, इकडे ऑप्शन आहेत, मी किंवा माझा मित्र. पण ज्यावेळी अँड येतो यावेळी लक्षात घ्या कधीही ऑप्शन मिळत नाही, दोन्ही घटक बरोबर आले तरच ती गोष्ट बरोबर असणार आहे. जसं पाहुण्यांना आपण सांगतो चहा आणि बिस्किट आणतो, याचा अर्थ काय, तुम्हाला एक गोष्ट सिलेक्ट करता येईल का, नाही. पाहुणे तुमचा जो कोण माणूस असेल तुमच्या समोर चहा बिस्किट एकत्र घेऊन येणार आहे, याचाच अर्थ काय, कंजक्टिव्ह मध्ये लक्षात ठेवायचंय दोन्ही घटक जे अँड ने एकत्र आणलेले आहेत, जे कंजक्शन ने एकत्र आणले आहेत ते बरोबर असावेच लागतात. इकडे यांनी काय म्हटलंय, ज्या ज्यावेळी कंजक्टिव्ह प्रपोर्शन ट्रू आहे त्याचा अर्थ काय, दोन्ही कंजक्ट म्हणजे काय, पी अँड क्यू मध्ये पी पण खरं आहे आणि क्यू पण खरं आहे. मग ते काय म्हणतात, अशा वेळी तुम्ही त्याचा पहिला भाग आहे त्याला तुम्ही ऍज अ कन्क्लुजन वापरू शकता. कारण काय, ज्यावेळी वाक्य एकत्रितरित्या खरं असतं त्यावेळी याचा प्रत्येक घटक खरा असतो, म्हणून तुम्ही कोणताही यातील घटक किंवा पहिला घटक हा ऍज अ कन्क्लुजन घेऊ शकता. पुढे आहे रूल ऑफ कंजंक्शन. आता हा काय म्हणतोय बघा, इफ इच ऑफ द कंजक्ट्स आर सेपरेटली ट्रू देन कंजक्शन इज ट्रू. याचा अर्थ काय, तुम्हाला माहिती सांगितलंय ज्या ज्याही वाक्यात अँड येतो त्याच्यावेळी दोन्ही घटक बरोबर आलेच पाहिजे, बरोबर आहे. याचा अर्थ काय, अँड ने जर मी दोन गोष्टी जोडलेल्या असतील त्या आणि जर ते वाक्य बरोबर असेल तर त्यातील प्रत्येक घटक बरोबर असणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण पी अँड क्यू चा विचार करतो, जर पी अँड क्यू बरोबर असेल तर त्यावेळी आपण काय म्हणू शकतो, पी पण बरोबर आहे क्यू पण बरोबर आहे. कारण काय, अँड असणार वाक्य बरोबर असतं त्यावेळी प्रत्येक घटक बरोबर असतो. आता हीच गोष्ट कॉन्व्हर्सली आपण कशी घ्यायची आहे, समजा पी सेपरेटली बरोबर आहे आणि क्यू पण सेपरेटली बरोबर आहे, तर अशा वेळी पी अँड क्यू करणं हे व्हॅलिड आहे. कारण काय, अँडचा बेसिक रूल काय, दोघांनी खरं असलं पाहिजे. जर पी पण सेपरेटली खरा असेल क्यू पण सेपरेटली खरा असेल तर त्यांना अँड वापरून जोडा, काही फरक पडणार नाही. कारण जे सेपरेटली खरे आहेत ते जॉईंटली पण खरेच राहतील. म्हणजे बघा, पी असेल सूर्य पूर्वेला उगवतो, क्यू असेल सूर्य पश्चिमेला मावळतो. आता हे दोन्ही स्टेटमेंट तर खरे आहेत, सूर्य पूर्वेला उगवणार आहे आणि पश्चिमेला मावळणार आहे. मग हे जर दोन्ही घटक असतील ते सेपरेटली बरोबर असतील तर मी वाक्य तयार केलं, सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, हे वाक्य पण बरोबर राहणार आहे. कारण काय, ज्या गोष्टी सेपरेटली खऱ्या आहेत त्या गोष्टी जॉईंटली पण खऱ्याच राहणार आहेत. लक्षात घ्या, सिम्प्लिफिकेशन आणि कंजक्शन कम्प्लिटली अपोजिट आहेत. कंजक्शन मध्ये काय होणार आहे, अँड मध्ये एखादं वाक्य आल्यामुळे त्यातील प्रत्येक घटक खरा म्हणून आपण कोणताही घटक ऍज अ कन्क्लुजन घेतो. तर रूल ऑफ कंजक्शन मध्ये आपण काय करणार आहोत, सुटे सुटे घटक आहेत ते खरे आहेत म्हणून त्याचं आपण कंजक्शन तयार करतोय. रूल नंबर 7 आणि 8 समजलेत का बघा. शंका असतील तर त्याच्यावेळी विचारत जा, इतरांची भीड बाळगू नका, नाहीतर तुमचे मार्क्स कमी होणार आहेत. कारण इकडे तुम्ही कोणाला रिप्रेझेंट करत नाही आहात, फक्त सेल्फिश बना. जर समजत नसेल तर बिंदास विचारत जा, हा काय विचार करेल तो काय विचार करेल याच्याबद्दल विचार करण्याची काही गरज नाही. ओके, तर शेवटच्या रूलकडे जातोय, रूल ऑफ ऍडिशन. आता हा काय म्हणतोय बघा, इफ अ प्रपोजिशन इज ट्रू then disjunction with any other proposition will also be true. याचा अर्थ काय, एखादा घटक जर सेपरेटली बरोबर असेल
तर तुम्ही काय करू शकता, त्या डिस्टिंक्शन कोणाही बरोबर करू शकता. त्यावेळी तो सेपरेट घटक आहे तो बरोबर असल्यामुळे ते वाक्य बरोबर राहील. याचं कारण काय? चा अर्थ होतोय ऑर. लक्षात घ्या, ज्या ज्या वेळी ऑरचा वापर होतो त्याच्यावेळी ऍटलिस्ट वन कंटेंट मस्ट बी ट्रू, हे लक्षात ठेवायचंय. आणि समजा मी म्हणतोय सूर्य पूर्वेला उगवतो, हे वाक्य ओरिजिनली बरोबर आहे आणि त्याचं मी डिस्टिंक्शन तयार केलं, सूर्य पूर्वेला उगवतो किंवा पश्चिमेला उगवतो. आता आपल्याला बेसिकली माहिती आहे सूर्य पूर्वेला उगवतो, इकडे मी ऑप्शन देताना काय केलंय, पश्चिमेला उगवतो, तरी सुद्धा हे वाक्य बरोबर राहील. कारण काय, ऑरचा वापर केल्यानंतर दोघांपैकी एक ऑप्शन बरोबर असणं आवश्यक आहे. या ठिकाणी दोन्ही ऑप्शन सिलेक्ट करणं कधी एक्सपेक्टेड नसतं. त्यामुळे ऍटलिस्ट वन सूर्य पूर्वेला उगवणं बरोबर आहे ना, तर ते वाक्य बरोबर राहील. आता याचा वापर होतो कुठे, तर लक्षात घ्या, काही वेळा कन्क्लुजन मध्ये तुम्हाला एबीसीडी पैकी एखादं असं अक्षर विचारलं जातं जे ओरिजिनल प्रिमाइस मध्ये नाहीच आहे. लक्षात येतंय? समजा एक प्रिमाइस आहे पी देन क्यू आणि तुम्हाला सांगितलं कन्क्लुजन काढा आर. आर पर्यंत कसे पोहोचणार आहात, असे काय केलं जातं, पी देन क्यू मधील जे काही कंटेंट आहे पी आणि क्यू सेपरेट करायचा प्रयत्न केला जातो आणि एकदा तो सेपरेट झाला की रूल ऑफ ऍडिशन वापरून पी और आर आणला जातो आणि नंतर आर ला कन्क्लुजन मध्ये घेतला जातं. मग अशा वेळी लक्षात घ्या, बेसिकली डिडक्टिव्ह प्रूफ मध्ये एखादा घटक जो ओरिजिनल प्रिमाइस मध्ये नाहीच आहे पण लॉजिशियन असेल किंवा जो थिंकर असेल त्याला एक्सपेक्टेड आहे त्याला तुम्ही कन्क्लुजन मध्ये आणा, अशा वेळी आपण रूल ऑफ ऍडिशन वापरतो. लक्षात बेसिकली काय ठेवायचंय, रूल ऑफ ऍडिशन मध्ये तर एखादा घटक हा जर सेपरेटली खरा असेल तर त्याचं डिस्टिंक्शन कोणाही बरोबर करा ते खरंच राहणार. कारण काय, ऍटलीस्ट वन मस्ट बी ट्रू आणि तो वन ट्रू कोण असला पाहिजे, एक नक्की कोण खरा असला पाहिजे हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. जो इकडे पी आहे तो तुमच्या वाक्यात कोणताही घटक असू शकेल. रूल ऑफ ऍडिशन समजलाय का बघा, एखादी गोष्ट जर ओरिजिनली बरोबर असेल तर त्याला ऑर लावून कोणताही ऑप्शन द्या, ती बरोबरच राहील आणि ते वाक्य पण बरोबर राहील. कारण काय, ऑर बेसिकली सांगते दोघांपैकी एक ऑप्शन बरोबर असणं गरजेचं आहे आणि तो एक ऑप्शन आपल्याला ऑलरेडी माहित आहे. रूल नंबर 9 समजलाय का बघा. तर समजलं असं मानतोय. आजचं लेक्चर थोडंसं शॉर्ट घेऊन मी इकडे संपवतो. कारण काय, हे जे काही रूल आहेत ते वापरून नंतर आपण डिडक्टिव्ह प्रूफ कसं बिल्ड करायचंय बघायचंय. मग तो जो भाग आहे या वेळेमध्ये संपण्यासारखा नाही, अर्धवट आता अर्धवट उद्या होईल. मी काय करतोय, उद्या मी फ्रेश लेक्चर सुरू करेन ज्यावेळी मी या रूलचा फक्त 9 रूल ऑफ इन्फ्लुएन्सचा वापर करून कशा प्रकारे डिडक्टिव्ह प्रूफ पर्यंत आपण पोहोचायचं हे मी एक्सप्लेन करणार आहे. आज फक्त मी 9 रूल एक्सप्लेन केलेले आहेत. याची आता पीपीटी असेल त्याची पीडीएफ करून ग्रुपवर शेअर करतो, एकदा वाचून घ्या आणि जर काही शंका असेल तर बिंदास मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, तुमची शंकांचं निरसन केलं जाईल. हॅव अ गुड डे.